नाव घेऊन सांगतो मी मागासून की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। थोडा आतमध्ये उभा राहा, आतमध्ये उभा राहा। नमस्कार मंडळी, मी यज्ञेश होने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, खूप दिवसांनी तुमच्यासमोर प्रकट झालं आहे। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दादरचा दीपोत्सव, तर आजचा हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी आणि या दीपोत्सवाचं उद्घाटन आहे त्याप्रसंगी आपण आज दादरला जाणार आहोत आणि त्याचा हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहोत। या कार्यक्रमाचं विशेष असं की एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेलं आमंत्रण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आमंत्रण दिलेलं आहे। तर आजचा सोहळा हा एकदम खास होणार आहे आणि हा क्षण टिपण्यासाठी आपण दादर शिवाजी पार्क येथे मिळणार आहोत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा सारा सोहळा आणि या दीपोत्सवाचे उद्घाटन हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, असेच प्रेम द्या। आवडला तर माझ्या चॅनलला दरवेळेप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया डायरेक्ट दादर शिवाजी पार्क शिवतीर्थाजवळ। तर मित्रांनो, आपण आता आलो आहे आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शिवाजी पार्क दीपोत्सव वर्ष 13वे। आता थोड्याच वेळात या दीपोत्सवाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर हा शिवाजी पार्कचा दीपोत्सव सर्वांसाठी ऑफिशियली ओपन होईल। आता थोड्या वेळात अंधार पडल्यानंतर इकडचं दृश्य तर सगळ्यांना माहीत असेलच, तरी पण यावर्षी आपण बघूया काय वेगळं आहे। आणि आपण फायनली पोचलेलो आहे शिवाजी पार्कच्या मेन जागेवर। यावर्षी थोडं वेगळं पाहायला मिळतं आहे इथला मधला पॅसेज आणि हा समोर इथे ओपनिंग सेरेमनी होणार आहे आणि मीडिया वगैरे बघू शकता आपण, खूप जण आले। बाहेर बघू शकता आपण पोलिसांचा पारा आणि सर्व बॉडीगार्ड्स वगैरे। आता थोड्याच वेळात राजसाहेब आणि उद्धवसाहेब येण्याची शक्यता आहे। बघू शकता ज्या प्रकारे मीडियावाले इथे उपस्थित झालेले आहेत। आम्हाला पण अशी आशा आहे की ते थोड्याच वेळात येतील। थोड्याच वेळात आता या उद्घाटनाला सुरुवात होईल आणि आपण गर्दी बघू शकता। तर मित्रांनो, थोड्याच वेळात आपण दीपोत्सवाला गर्दी बघू शकतो। आपण किती आहे दीपोत्सवाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या नाव घेऊन सांगतो मी मागासून प्रथमेश। आपण स्विचेसवर सगळ्यांनी ते उपस्थित राहावं। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप धन्यवाद उद्धव साहेब, धन्यवाद राजसाहेब। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आजचा 13व्या वर्षी या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे। मी बाळानंदगावकर साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचं आहे।
धन्यवाद. उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावा. उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे. आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागे बघू शकता कोण आहे ती. बरोबर आणली होती पण काय गर्दी खूप होती, त्यामुळे त्याने फटाक्यांची आतिषबाजी बघितली. खूप भारी वाटलं आणि इथला माहोल पण खूप जास्त भारी वाटला. उद्धव साहेब आणि राजसाहेब यांना जवळून बघण्याचा योग आला आणि खूप भारी वाटलं. आणि आजचा हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करतोय. लवकरात लवकर या आणि आपल्या दादाचा दीपोत्सव आहे, त्याला अवश्य भेट द्या आणि स्मरणात राहतील असे खूप सारे फोटोज आपण इथे घेऊ शकता. त्याला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ बघा, व्हिडिओला प्रेम द्या आणि
नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.